नमस्कार, आज आपण करूयात नवरात्री स्पेशल देवीला नैवेद्यासाठी खमंग कुरकुरीत कमी तेलकट अशी कडकणी। आणि तुम्ही आवाजही पाहू शकता, अगदी हाताने सहज चुरा होत आहे कडकणं। हे पहा, जळणी पाहू शकता, अगदी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला एका बाउलमध्ये 2 वाट्या मैदा घ्यायचा आपल्याला आणि मैदा चाळूनच घ्यायचा। मैद्याऐवजी ते तुम्ही गव्हाचे पीठ बारीक चाळणीनं चाळून घेऊ शकता। आणि यामध्ये आता 4 चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। रवा बारीक नसेल तर मोठा रवा असेल तर तोही तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता। आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पाव चमचा हळद, 1 चमचा तूप टाकायचं आहे। तुम्ही ते तूप असं गरम करून टाकलं तरी चालेल। आणि छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने पिठाला असं सर्व बाजूनी हळद मीठ तूप लागलं पाहिजे, या पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता वरून यामध्ये पाववाटी गूळ इथे मी असं बारीक कट करून घेतलेला होता आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं होतं 1 वाटी आणि छान असं गूळ पाण्यामध्ये विरघळून घेतलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही साखरही घेऊ शकता पाववाटी। तर जास्त असं गोड करायची नाहीत आपल्याला कडकणी, नाहीतर अशी लूज पडली जातात आणि वातड बनली जातात। तर कडकणी जास्त गोड नसतातच शक्यतो। आणि आता थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पीठ घट्टसर मळायचं आहे, सुरुवातीला एकदम पाणी टाकायचं नाही। हे पहा, या पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने तुम्हाला इथे साखर गूळ थोडंसं वाढवायचं असेल तर वाढवू शकता। पण काय होतं, साखर आणि गूळ जास्त टाकलं तर कडकणी आपली अशी लूज पडली जातात। आणि अर्धा तास हे पीठ असं भिजून घ्यायचं आहे। वेळ असेल तर 1 तास ठेवलं तरी चालेल। 1 तासानंतर आता आपण झाकण काढून पाहूया। तर पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे। तर आता काढून आपण छान असं चुरून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं। हे पहा, छान असं रवा मैदा आपला भिजलेला आहे आणि या पद्धतीने अशा गोळ्या करून घ्यायच्या। हे पहा, 2 भाग करून घ्यायचं या पद्धतीनं। आणि हाताने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा चाकूच्या सहाय्यानं असं कट देऊन सुद्धा गोळ्या करू शकता। तर मीडियम साईजच्या अशा पेढ्यासारख्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत। जास्त अशा मोठ्याही नाहीत किंवा जास्त अशा लहानही करायच्या नाहीत। तर अशा मीडियम साईजच्या पेढ्यासारख्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जळूनही दाखवते। हे पहा, आणि या पद्धतीने असं चाकूच्या सहाय्याने कट देऊन घ्यायचं। त्यामुळे काय होतं, एक समान आपल्या गोळ्या बनल्या जातात आणि पटकन होतात। तर सर्व गोळ्या मी एका बाउलमध्ये अशा करून घेतलेल्या आहेत। हे पहा, एक असं कापड झाकून ठेवायचं म्हणजे असं वातड किंवा असं सुकल्या जात नाहीत गोळ्या। आणि थोडंसं असं मैदा लावून घ्यायचा आणि पातळ असं आपल्याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे। चपातीपेक्षाही जास्त असं पातळ आपल्याला हे कडकणी लाटून घ्यायचे आहेत। तुम्हाला जळूनही दाखवते। हे पहा, या पद्धतीने, नाहीतर काय होतं, आपण जर पातळ नाही लाटलं तर कडकणी आपली तेलामध्ये फुगली जातात। आणि एका सुती कापडावर ही कडकणी अशी काढून घ्यायची। या ठिकाणी तुम्ही इथे तेलामध्ये सुद्धा लाटून घेऊ शकता, थोडंसं तेल लावून ही कडकणी लाटू शकता। हे पहा, सर्व कडकणी या पद्धतीने अशी लाटून घ्यायची आणि वरून कापड सुती कापड झाकून ठेवायचं म्हणजे वरून असं सुकली जात नाहीत। किंवा 10 ते 15 अशी लाटून घ्यायची आणि पटकन तळून घ्यायची। तर तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं, तेल छान असं कडकडीत गरम झालं की आता वरून ही कडकणी टाकून घ्यायची। मिडियम टू हाय फ्लेमवर कडकणी छान अशी तळून घ्यायची। थोडासा कलर चेंज होतो। हे पहा, आणि छान अशी कडक पण होतात कडकणी। हे पहा, दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस कलर आलेला आहे। आणि आता काढून घेऊयात आपण आणि याच पद्धतीने आता सर्व कडकणी आपण तळून घेऊयात। हे पहा, दोन्ही बाजूंनी छान अशी तळून घ्यायची। सुरुवातीला अशी आपल्याला ही कडक वाटत नाहीत, पण थंड झाल्यानंतर छान अशी कुरकुरीत बनली जातात। तर याच पद्धतीने सर्व कडकणी तळून थंड करून घेतलेली आहेत आणि आता तुम्हाला जळूनही दाखवते। हे पहा, अगदी खमंग खुसखुशीत कडकणी आपली बनवून तयार होतात आणि तुम्हाला आवाजही दाखवते। हे पहा, किती खुसखुशीत आपली बनलेली आहेत आणि अजिबात तेलकट वगैरे बनलेली नाही। तर या पद्धतीने या नवरात्रीमध्ये नक्की करून पहा। मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। यूट्यूबवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।